भगवान बुद्धांची अमरवाणी धम्मपद दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय. अपमादवो धम्मपद क्रमांक 27, 28, 29, 30, 31, 32. मापमाद मनोयुजंत मा कामरती संतवं अपमतो हि ध्यायन्तो पपोती विपुलं सुख. मापमाद प्रमादात रंगून जाऊ नका, कामरतीची सलगी ठेवू नका, कारण ध्यानरत असा अप्रमत्त माणूस विपुल सुख पावतो. पमादं अपमादेन यदा नुदति पंडितो पय्या पासाद मारुय आसोको शोकानिंग पंजं पबतट्टो व भूमटे धीरो बाले अवेख्यती. जेव्हा पंडित अप्रमादाने प्रमादाला दूर सारतो तेव्हा प्रज्ञारूपी प्रसादावर चढून तो शोकरहित असा शोकमग्न लोकांना व धीर असा अज्ञाना पाहतो, जसा पर्वतावर उभा राहिलेला जमिनीवरील लोकांकडे पाहतो. अपमत्तो पमतेषु सतेषु बहुजागरो अबलसं वसिदेशो हितवा याति सुमेधसो. जसा जलद धावणारा घोडा दुबळ्या घोड्यास मागे टाकतो, तसा प्रमत्तामधील अप्रमत्त आणि निजलेल्यातील जागणारा जागृत असा बुद्धिवान पुरुष त्यांना मागे टाकून पुढे जातो. अपमादेन मधवा देवानं शैटतंगतो अपमादं पस्संसन्ति पमादो गर्हितो सदा. मधवा म्हणजे राजा. अप्रमादाने प्रजेत श्रेष्ठत्व पावला. अप्रमादाची स्तुती करतात, प्रमाद सदा त्याज समजतात. अपमादरतो भिक्खू पमादे भयदशिवा संयोजन अनुथूलं डहं अगिवगच्छति. अप्रमादात रत असलेला वा प्रमादात भय पाहणारा भिक्खू पेटलेल्या आगीप्रमाणे लहान मोठी संयोजने म्हणजे बंधने जाळीत जातो. अपमादरतो भिक्खू पमादे भयदशिवा अभबो परिहाणाय निभवान सेवसंती. अप्रमादात रत असलेला वा प्रमादात भय पाहणारा भिक्खू पतित होऊ शकत नाही, तो निर्वाणापाशीच आहे.